तर सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार. आज बनवणार आहे मी नूडल्स मंचुरियन. सॉरी, मंचुरियन नाही, नूडल्स बनवणार आहे. तर त्यासाठी इथे साहित्य काढून घेतलेले आहे मी. बघा, रेड चिली सॉस दाखवते आणि कांदा घेतला आहे. परत इथे गोबू घेतला आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. इथे नूडल्स बॉईल करून घेतले. आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. सॉरी बरं का, थोडा अंधार दिसतच आहे. आमच्याकडची लाईट गेलेली होती, त्यामुळे तुम्हाला थोडा अंधार सहन करून घ्यावं लागेल. आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. मी फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवते, त्यामुळं समजून घ्या. कढईमध्ये तेल टाकलेलं. आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली. आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची छान 2 किंवा 3 मिनटं. आणि तुम्ही नूडल्स पण जास्त बॉईल करू नका घेऊ. 2-3 मिनटं बॉईल करा. आपल्याला थोडं कच्चं ठेवायचं आहे. लय बॉईल झालं की मग ते चिटकून घेतात, एकामेकाला चिटकतात. 5 मिनटाचा आलं लसूण पेस्ट परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बघा, मी कांदा टाकते. कांदा टाकून घेते. आपल्याला कांदा पण लाल नाही होऊ द्यायचा, थोडा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. परतून घेते चांगला. आता परतून झाला आहे की आपल्याला याच्यामध्ये कांदा परतून घेतला आहे मी छान असा. त्याच्यानंतर मी शिमला मिरची घातली. त्याच्यामध्ये शिमला मिरची थोडीच होती माझ्याकडून, म्हणून मी तेवढीच घातली. आणि वेळेवर झालं आहे आमचं की आम्हाला नूडल्स बनवायचे. त्याच्यामुळं मी मार्केटमधून गेले नाही आणायला. जे होतं फ्रीजमध्ये तेच बनवलं आहे, त्याच्यामध्ये बनवलं आहे. आता इथे गोबी टाकून घेतलं आहे, पत्तागोबी. मी आधी चांगला वॉश करून घेतलेला होता, शिमला मिरची आणि ही. त्याच्यानंतर सगळं पाणी निथळून घेतलं त्याचं, जेणेकरून आपल्या भाज्यांना पाणी सुटू नये. आणि हे पण थोडं आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचं चांगलं. लय पण नाही होऊ द्यायचं, असं कच्च्या भाज्या ठेवायच्या आपल्याला, त्याच्यामध्ये छान लागतात. लय परतून घेतलं की त्याची चव पूर्ण निघून जाते. आता इथे सोया सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस मी पाऊच घेऊन आलेले आहे. याच्या बाटल्या पण मिळतं, तुम्ही बाटली पण आणू शकताय. नाही काय सारखं बनवत नाही, ते आणून ठेवलं तर खराब पण होतं. हे परवडतं पाऊच, 2दा बनवू शकतो याच्यामध्ये आपलं घरी. आणि आता इथे आपलं परतून झालेलं चांगल्या भाज्या. आता इथे नूडल्स घेतले, बॉईल केलेले. नूडल्स बघा किती छान असे मोकळे करून घेतलेले. आता आपल्याला याच्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे. नूडल्स टाकून घेतलेले आणि ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे नूडल्स. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. आणि ते आता बघा परतून घेतले चांगले. आपल्याला मीठ नंतर टाकायचं आहे, मग मीठ नाही टाकायचं सध्या. मी एका हाताने मोबाईल धरलेला म्हणून शूट घेत होते एका हाताने, मला एका हाताने ते फिरवायला नाही आले. आता इथे मी रेड चिली सॉस टाकून घेते. ते बघा, एका हाताने मला धरायला पण जमत नव्हतं, शूट करायला कोणी नसल्यामुळं. तुम्हाला आणखी काय कुठला व्हिडिओ बघायला आवडणार, मीचे अनुभव पण तुम्हाला सांगणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये. आता इथे ग्रीन चिली सॉस टाकून घेतलेला, सोया सॉस पण टाकलेला. तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही त्यात ॲड करू शकता. इथे मीठ टाकून घेते.
मीठ ॲड केलेलं. मी आधी पण मीठ ॲड केलं होतं बॉईल करताना नूडल्स, त्याच्यामुळं मी थोडंच ॲड केलं त्यात. आता थोडी हळद घेते टाकून, थोडी चिमूटभर आपली. तुम्ही अर्धा टीस्पून पण टाकू शकताय. त्याच्यामध्ये थोडं मी मिरची पावडर ॲड केलं आहे, का आम्हाला स्पायसी आवडते थोडं खायला. स्पायसी छान लागते खायला मार्केटसारखं. आणि इथे मी थोडा गरम मसाला टाकून घेतला त्याच्यामध्ये होता तर, कारण त्याने पण टेस्ट छान येतो. बघा आता इथे सगळं परतून घेतलेलं त्याला. आणि बघा त्याचा कलर हवा काय सुरेख दिसतोय, बघायलाच इतकं छान दिसतंय. नूडल्स खायला किती छान लागणार आहे बघा. नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करा बघून रेसिपी. काय नाही, स्वस्तामध्ये मार्केटमधून 100 रुपये 120 रुपये प्लेट आहे. तुम्ही घरी आणून त्याच्यामध्ये कमी साहित्य टाकून पण यूज करू शकता. आणि घरी बनवलेली नूडल्स छान लागते बघ खायला. बघा किती छान झालेली, मोकळी झाली पूर्ण बघा. आणि वाफ तर काय येते त्यातनं. गरम गरम सर्व केली प्लेटमध्ये. दिसायला छान दिसायली, खायला किती छान लागणार आहे. आणि आता इथं आमची सकाळ झाली होती. आमचं चाललं इथे रक्षाबंधन. सकाळी काय आता तिच्या पप्पाला जॉबला जावं लागतं, त्याच्यामुळं म्हटलं सकाळी राखी बांधून घेतलेली बरी. संध्याकाळी उशिरा येतात. आणि इथे बघा तुम्ही आधी ओवाळून घेतलं, नंतर राखी बांधते आहे. तिला म्हटलं आधी राखी बांध नंतर ओवाळून घे. तर बघा छान अशी राखी बांधून घेते पप्पांना. तर रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर बघा इथं आमचं रक्षाबंधन छान असं चाललं आहे सकाळी. तर आता ओवाळून घेते छान मस्तपैकी. पप्पा पण छान बसून राखी बांधून घेतली त्यांनी पण. आणि आता इथं चालले पप्पाच्या खिशातले पैसे काढणं. तर बघा आता किती पैसे देते. पप्पांना पेढा कसा भरवला आहे. तर इथं मिळालेले 50 रुपये. तर बघा कशी सांगते 50 रुपये दिलेत. आता तिला म्हटलं चल पटकन पाया पडून घे. तर आता इथे पाया पडून झालं आहे. आता इथे आलं आहे छोट्याला राखी बांधायचा टाईम. तो म्हटला मी हिच्याकडून राखी बांधून घेणार नाही. तर बघा मस्ती चालली आधी. आता इथे टिक्का लावून घेतला आहे तिने. बघा तिकडे दुसरं आसन खाली आहे, तिथं न बसता पप्पाच्या मांडीवर बसून राखी बांधणं चालली आहे. तर बघा अक्षत टाकलेली म्हणते काढून दे, डोक्यावरनं टाकू नको. आता इथे बघा राखी बांधायचं चाललंय छोट्याला. पप्पा सांगतात तिला कशी बांधती. हात पण नव्हता ठेवत, बांधताना पण भांडणं चालली होती बघा. आता अशी मस्त राखी घेतलेली बांधून. बघा आता इथे तिला राखी घेतली बांधून. पण मी परत रिपीट करते शब्द, सॉरी बरं का. तर आता इथे पेढा देते ती, भरवते त्याला. बघा कसा करतोय पेढा भरवताना. वाढून घेते. वाढून झालंय. आता इथे पैसे द्यायचा टाईम आला आहे. बघा मी पैसे दिलेले त्याला 100 रुपये. तिला म्हटलं दीदीच्या ताटात दे, तर नको बोलतोय माझे आहे मी नाही देणार. बघा नको म्हणतोय द्यायला. तिच्या पप्पाने मारलं पण त्याला की दीदीला दे.